आपल्या इथे विनंतीला मान देऊन गोरेगाव वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचं या इथे आगमन झालेलं आहे। मी सर्वांचं स्वागत करतो। तसेच मुख्य उपसंपादक आणि आमचे मित्र श्री पंकज दळवी यांना मी आता विनंती करेन त्यांनी या कार्यक्रमाचा करायचं। हॅलो, मी माझे मित्र पंकज दळवी यांना विनंती करेन त्यांनी पुढचं सूत्रसंचालन सांभाळायचं। कर्जत श्री सिद्धेश्वर महागणपती मंदिर ट्रस्ट यांच्यातर्फे एक वेगळा उपक्रम आपण दरवर्षी राबवतो। या भागातले जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत त्यांच्या हस्ते आपण या कोविड योद्ध्यांचा सन्मान करतो। याचं खरं कारण मगाशी मी सिनियर साहेब इथे त्यांना सांगितलं, कारण फील्डवरती काम करणाऱ्या लोकांना खऱ्या अर्थानं पोलिसांची मदत लागते आणि पोलिसांना खऱ्या अर्थानं फील्डवरती काम करणाऱ्या या लोकांची मदत लागते। म्हणून हा कार्यक्रम आपण इथे राबवतो। आणि हल्ली कोविड खरं म्हटलं तर कोविडचं प्रादुर्भाव वाढल्यानंतर कोविड योद्धा ही एक वेगळी संकल्पना आली आणि प्रत्येक गल्लीमध्ये स्वतःला कोविड योद्धा बनवणारे 10 कोविड योद्धे तयार झाले। पण अशा संकल्पनेला बगल देत खरी जी लोक फील्डवरती काम करतात त्यांना आपण इथे सन्मान जो आहे तो त्यांचा देतो। या मंचावरती आता गोरेगाव पोलीस स्टेशनचे नुकताच ज्यांनी आपल्या पदाचा भार स्वीकारलेला आहे असे थोपटे साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक इथे आलेले आहेत, त्यांचं आपण तिकडे स्वागत करतोय। मी केतनजींना विनंती करतो की त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक थोपटे साहेबांचं स्वागत करायचंय। महागणपती सिद्धेश्वर महागणपतीची फ्रेम देऊन फोटो फ्रेम देऊन त्यांचा सन्मान करण्यात येतोय। तर मराठीमध्ये 2 शब्द आहेत, एक तर धोपटणे। धोपटणे म्हणजे असं काठी घेतला आणि पडवायचं, तो रागाने धोपटणे असतं। आणि दुसरं असतं ते थोपटणे। थोपटणं म्हणजे काय, आई मुलाला झोपवते का मी झोपटून झोपवते। तर आपले असेच प्रेमाने गोरेगावकरांना ठोकवणारे सर त्यांच्या नावातच थोपटे आहे, म्हणजे त्यांच्या नावात आपुलकी आणि प्रेम आहे। अशा वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपल्या थोपटे सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनावर व्यक्त करायचं। महागणपती ट्रस्टच्या हा सत्कार समारोह कार्यक्रम आयोजित केला आहे, त्यासाठी आयोजकांनी मला बोलवून त्याबद्दल मी सर्वांचा धन्यवाद देतो। हा कार्यक्रम मागे गणपतीचा असं मला समजतं, परंतु इतका मोठा सत्कार, इतकं मोठे गोरेगावमध्ये तळागाळातले कार्यकर्ते विविध वेगवेगळ्या पद्धतीने कामं करतायत, सगळे एकत्र जमून सत्कार केला आहे। अतिशय चांगला आणि स्तुत्य उपक्रम आहे। त्यात सर्वप्रथम दीपक सोनवणे बदनाम वस्तीतून जे तुम्ही आता बोला बदनाम वस्ती होती बोलवलं, त्यांचं कार्य जो ऐकलं अतिशय चांगल्या पद्धतीने। असं कार्य तर सध्या करणारे मुलं भेटत नाही, त्यांचं वय पण जास्त दिसत नाही, म्हणजे ह्या वयातच ह्या पद्धतीने कार्य करणं अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे आणि त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे। दीपकला मी सांगू इच्छितो, केव्हाही काही मदत लागली पोलीस स्टेशनच्या स्तरावर आणि वैयक्तिक स्तरावर तरी कधीही मला सांगायचं, कधीही बोलायचं, कधी येऊन भेटायचं। आणि या पद्धतीने मला जवळ थोडी मदत करायची आपल्या कार्याला। अमित जोशी, प्रशांत आणि राजू मालवणी जत्रेत, तर मालवणी यात्रेचा आम्ही सुद्धा आनंद घेतो। जर पुढे काही असेल आम्हाला सांगा, आम्ही नक्की देऊ तुमच्या यात्रेला शुभेच्छा। मालवणी जत्रेला सत्याचे यांचं सूत्रसंचालन अतिशय आवडतं मला, अतिशय चांगल्या पद्धतीने प्रत्येकाला सांगितलं त्यांनी तुमच्या खरंच ट्रस्टचा अतिशय मला म्हणजे येण्यापूर्वी मी विचारलं होतं की अशा पद्धतीने ट्रस्ट कार्यक्रम असेल, अतिशय चांगला कार्यक्रम। तुम्हाला कधी काही मदत लागली पोलीस स्टेशन स्तरावर आम्ही करू। साहेबांनी सांगितल्या पद्धतीने गोरेगावकरांच्या सुव्यवस्था राहील, शांतता राहील या दृष्टीने काम करायला नक्कीच प्रयत्न करेल।
माझ्या पद्धतीने जेवढं शक्य आहे तेवढे सर्व मदत करेल आणि ज्यांना सर्वसामान्य लोकांना ज्यांना खरंच गरज असते त्यांना मदत करायला मला कधी पुढे येतो असतो मी कधी तयार असतो. फक्त गुन्हेगारी प्रवृत्ती वगैरे मी जास्त करत नाही. कोण असं तसं येईल जास्त एंटरटेन करत नाही. सर्वसामान्य कोणाला कधी काय प्रॉब्लेम असेल त्याच्या मला इमर्जन्सी असेल तर फोन करून मदत मागू शकतो. काही प्रॉब्लेम नाही. कधीही मी मदत करायला तयार आहे आणि तुमच्या ह्या कार्याला यापुढे पुढच्या वर्षी याला मला मिळेल अशी मी अपेक्षा करतो. नक्कीच चांगला कार्यक्रम मला खूप आवडला. धन्यवाद. मला बोलवल्याबद्दल मी सर्वांचं धन्यवाद. आणि आपल्याकडे निर्भया स्क्वॉड तयार केलेला आहे. 26 जानेवारी लॉन्च झालं. मुंबई सिटीचा उपक्रम आहे. चांगला उपक्रम आहे. फक्त महिला आणि लहान मुलांच्या मुलींच्या संदर्भात आहे. त्यासाठी आपण एक महिला अधिकारी दिवस रात्र 24 तास गाडीवर असते. इतर कार्यक्रमाचे त्यांना स्पेसिफिक मोबाईल नंबर दिलेला आहे. फक्त प्रत्येक पोलीस स्टेशन आणि कंट्रोलला पण आहे. महिलांच्या सुद्धा कार्यक्रम आपण आयोजित करू. तुम्ही आयोजित करा महिलांना वगैरे मी त्यांना पाठवेल. ते सर्व फिट करतील. कसं त्याचं स्वरूप काय आहे काय तरी पद्धत काम करण्याची आणि कशी मदत होऊ शकते अतिशय चांगला आहे. तर तुम्ही एक कार्यक्रम आयोजित करा प्रश्न वगैरे आपण पाठवू आणि मी पण मला जमत येईल त्यावेळेस नक्कीच मला कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. एकच गोष्ट तुम्हाला तुमच्या म्हणजे तुम्ही या कोरेगाव पोलीस स्टेशनचे नवीन निरीक्षक आहात. सिद्धेश्वर महागणपती मंदिर ट्रस्ट सारखंच पश्चिम उपनगरातलं सगळ्यात जुनं गणेशोत्सव मंडळ तुमच्याच हद्दीमध्ये येतं आणि आम्ही त्याचे सगळे प्रमुख पदाधिकारी आहोत. महाराष्ट्र मंडळ नावाचं मंडळ आहे आणि यंदा आपण उपनगरातला पहिला गणपती आहे जो 75वं वर्ष साजरा करतोय. तर आपण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्याची जी आहे ती आखणी कार्यक्रमाची करतोय. अर्थात तुम्ही सुद्धा त्या संपूर्ण आयोजनामध्ये केंद्रस्थानी अटकालात. फक्त एक आठवण म्हणून एक तुम्हाला जस्ट माहिती म्हणून मी ही गोष्ट तुमच्या निदर्शनास आणून दिली की येणाऱ्या काळात आपल्याला खूप मोठा उत्सव गोरेगावमध्ये साजरा करायचा आणि तुम्ही त्याच्यामध्ये खूप महत्वाची तुमची भूमिका असणार आणि त्याचा सहभाग तुमचा आम्हाला अपेक्षित आहे. कार्यक्रम खूप छान झाला. मगासपासून सगळे आपले आपण म्हणतोय आणि आपले म्हणायचं आणि आभार मानायचे म्हणजे सगळ्यात वाईट परिस्थिती असते. म्हणजे एखाद्याशी खूप गप्पा मारायच्या खूप बोलायचं आणि म्हणायचं सर थँक्यू. ते थोडंसं अडचणीचं असतं आणि ही जबाबदारी निवेदकावरती असते. म्हणून एक 4 ओळी मी सांगतो. आभाराचा भार कशाला आता फुलांचे हार कशाला. आभाराचा भार कशाला आता फुलांचे हार कशाला. हृदयाच्या घरट्यात राहू त्या घरट्याला दार कशाला. तर जसं काय आलात जसं सरांनी मगाशी सांगितलं निर्भया पथकाविषयीची जागृती जी आहे ती लोकांमध्ये करायची आणि त्याच्यासाठी ते स्वतः तिकडे यायला तयार आहे. त्याबद्दल एकदा आपण जोरदार टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करायचंय. त्यांनी सांगितलं की चांगल्या कामासाठी ते धोपटे आहे काही चुकीच्या कामासाठी धोपटे आहे. त्यामुळे त्या दोन्ही गोष्टींची कल्पना तुम्ही डोळ्यासमोर ठेवा आणि आपण पुढे छान कार्यक्रम करूया. तशी आम्ही कोरेगाव पोलीस स्टेशनचे केसर बंडगर साहेब इथे आलेले आहेत. त्यांचं सुद्धा श्री सिद्धेश्वर महागणपती मंदिर ट्रस्ट तर्फे आपण स्वागत करूया. केतन दळवे यांच्याकडून त्यांना श्री गणेशाची प्रतिमा भेट देण्यात येते. श्री लक्ष्मण नेहरकर इथे आलेले आहेत. लक्ष्मण नेहरकर हे शिवसेनेमधलं या भागातलं सक्रिय असलेलं एक मोठं आणि विश्वासार्ह नाव आहे जे सतत फील्डवरती काम करत असतात. मी लक्ष्मण नेहरकरांना जे आहे ते फ्रेम देऊन त्यांचा सन्मान करण्याची विनंती करतो. मंडळाचे अध्यक्ष नरेश पटेल हे लक्ष्मण नेहरकरांचं स्वागत करतात. शाखा प्रमुख राधस्कर इथे आलेले आहेत. मी मिलिंदजींना विनंती करतो की त्यांनी बाप्पाची प्रतिमा देऊन त्यांचं स्वागत करायचे. मंगेश पाडगावकर म्हणतात झाडाला काटे असतात हे अगदी खरं असतं आणि फुलं फुलून येतात हे काही खरं नसतं. फुलासारखं फुलायचं की काट्यासारखं चालायचं हे तुम्ही ठरवा. आयुष्यामधल्या काट्याच्या बाजूला सोडून फक्त फुलासारखं फुलायचं हा वसा घेतलेला एक अवलिया इथे आलेला आहे. तो सतत कोरेगावमध्ये कुठल्याही पदाची पक्षाची अपेक्षा न करता सर्वपक्षीय लोकांसाठी धावून जातो. कुठे गोरेगावमध्ये ड्रेनेज उघडं दिसलं, कुठे गोरेगावमध्ये गटार उघडं दिसलं, कुठे गोरेगावमध्ये अनेक दिवस खड्डा बुजवलेला नसेल, कुठे मेनोलचं झाकण जे आहे ते उघडलेलं असेल. मध्ये गोरेगावमध्ये कुठेही असो हा माणूस तिकडे पोहोचतो. कसा पोहोचतो काय सोर्स आहे ते त्याला माहिती पण तो तिथे पोहोचतो आणि अवघ्या काही तासामध्ये तिकडचं अडचण जी आहे ती सॉल्व्ह झालेली असते. त्याला कोणी त्या बिल्डिंग मधल्या कोणी फोन करो नको करो ते स्वतःहून पोहोचतात
गेल्या काही दिवसांपूर्वी माझ्या इमारतीच्या खालचं एक मोठं पाण्याचं लिकेज होतं. जवळजवळ खड्डा खोदल्यावर कमरेपेक्षा जास्त पाणी त्या खड्ड्यात जमा झालेलं आणि हे शोध माझ्या बिल्डिंगमध्ये असलेल्या लिकेजचा शोध या माणसाने लावला आणि तो तिथे हजर झाला आणि दुसऱ्या दिवशी काम संपलेलं होतं आणि तिकडे सलग पाण्याचा जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झालेला होता. असा कुठलीही अपेक्षा न ठेवता काम करणारा एक तरुण माणूस, मी नेहमी तरुण म्हणतो त्यांना, तर ते म्हणजे प्रमोद राजपूत यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यायचं. प्रमोद राजपूत यांना आम्ही प्रमोद काका म्हणतो प्रेमाने. प्रमोद काकाला विनंती करून त्यांनी स्टेजवरती यायचे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो हाडाचा कलाकार असतो तोच तर अशी कामं करू शकतो. ते उत्तम गायक आहेत. स्टार मेलडी नावाचा ऑर्केस्ट्रा ते स्वतःच्या आनंदासाठी आणि दुसऱ्याला आनंद देण्यासाठी चालवतात आणि गोरेगावमध्ये प्रचंड काम त्यांचं अशा या क्षेत्रामध्ये असतं. कुठेही काही झालं तरी आम्ही प्रमोद राजपूत यांना फोन करतो. असे अनेक लोक त्यांना फोन करतात. मी प्रमोदजींना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं. धन्यवाद. सर्वप्रथम मी आयोजकांचा आभारी आहे कारण माझी निवड केल्याबद्दल. तसं पंकजने सांगितलं की कधीही कामासाठी तर मी कुठल्याही पदाची अपेक्षा बाळगत, कुठल्याही पक्षाचा मी पदाधिकारी नाही, हे खास आहे. मी आपल्या सर्वांना एकच सांगेन की कधीही आपल्याला महानगरपालिकेविषयी काही गरज लागली कसल्याही कामाचं, महानगरपालिका सजलं नसेल तर कृपया आपण मला संपर्क करावा. मी आपल्या सेवेत हजर राहील. माझा नंबर आपल्याला अजयभाईंकडे मिळू शकतो, पंकजकडे मिळू शकतो, सर्व यांच्याकडे पण मिळू शकतो. आपण कुठलंही काम मला सांगू शकता कारण समाजामध्ये काम करणं हे फार महत्वाचं आहे. कारण मला एकच वाटतं असं की आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. आपण प्रत्येक वेळेला तुम्ही सकाळच्या वेळेला ज्यावेळेला उभा राहतो ज्यावेळेला आणि एखाद्याला सांगतो जरा फोटो निघाला आहे आणि जाणे का मेरो काम आहे, त्यावर कळतं की कोणालाही पडेल नसते. तसं व्हायला नाही पाहिजे. आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे, कामं केली पाहिजे आणि आज समाजामध्ये भरपूर ठिकाणी अशा काही ज्या घटना घडतात त्याच्याविषयी आपण जागरूक राहायला पाहिजे. ही तेवढीच नम्र विनंती करतो. आयोजकांनी मला याचे बोलवलं, माझा सन्मान केल्याबद्दल मी आपला सदस्य आभारी. धन्यवाद. सध्या गोरेगावमध्ये राजकीय म्हणजे आता सगळीकडेच राजकीय वारे वाहत आहेत. निवडणुका येणाऱ्या काळामध्ये येऊ घातलेल्या आहेत. त्यामुळे गोरेगावमधले सामाजिक राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी किंवा ज्यांना इंटरेस्ट आहे असे अनेक छोटे कार्यकर्ते सकाळी उठल्यावरती सगळ्यात पहिलं जर का मोबाईलवरती जाऊन बघत असतील तर मुंबई वृत्त दिनांकांनी आपल्याविषयी काय लिहिलंय हे त्याच्यामध्ये बघितलं जातं. गोरेगावच्या तळागाळातलं काम करणाऱ्या कार्यकर्त्यापासून गोरेगावच्या केंद्रामध्ये, दिल्लीमध्ये, राज्यामध्ये नेतृत्व करणाऱ्या सर्वोच्च नेतृत्वापर्यंत प्रत्येकाची दखल ते आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून घेत असतात. त्यांनी गेले काही दिवस एक मोठा उपक्रम राबवला की गोरेगावातली कोण काय काम करते याला पर्सेंटेजमध्ये त्यांनी ग्रेडेशन दिलं आणि त्यामुळे गोरेगावातले सगळे कार्यकर्ते जे आहेत ते ऍक्टिव्ह झाले. गोरेगावातले राजकीय असो किंवा सामाजिक कार्यकर्ते असो ते सगळे ऍक्टिव्ह झाले की बाबा उद्या एकतर आपल्याविषयी काही वाईट लिहिलं जाऊ नये आणि उद्या जी काही आकडेवारी दिली जाते की याला 1% लोकांची पसंती आहे आणि त्यात जर का आपलं नाव आलं नाही तर पक्ष नेतृत्व आणि पक्षाचे स्थानिक नेत्यांना आपण तोंड दाखवायला कदाचित समोर जाऊ शकणार नाही. या भीतीने अनेक लोक सक्रिय झाले. अनेक वेळा त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. अनेक वेळा त्यांची भूमिका अनेकांना पटली, अनेकांना पटत नाही. पण सातत्यानं ते लिखाण करत आले. दर शनिवारी का रविवारी त्यांचं बंदाय बिंदास्ते नावाचं एक सदर त्यांनी जे आहे ते अपग्रेड केलं स्वतःला पेपर करून ते डिजिटल एडिशनवरती आणि डिजिटल एडिशन मधून त्यांनी व्हिडिओ जे आहे ते पब्लिश करायला सुरुवात केली. असे वृत्त दिनांकाचे अमित जोशी, माझे मित्र अमित जोशी यांना विनंती करतो की त्यांनी या कृपया मंचावरती यायचे. पत्रकार हा पत्रकार असतो, तो काम करू शकतो पण तो स्वतःला कार्यकर्ता होऊ शकत नाही, तो स्वतःला नेता होऊ शकत नाही कारण तो पत्रकार असतो. सर्वात प्रथम पंकजने मला वाटतं जरा जास्तीच माझ्याबद्दल सांगितलं.
मी सर्वात प्रथम आभार मानतो आयोजकांचं, कारण याला पहिलं कारण असं की राजकारणी जेव्हा जेव्हा मला बोलवतात मी टाळतो, मी जात नाही. कारण आपण राजकारण्यांच्या विरोधात लिहित असतो, बाजूने लिहित असतो. आपण स्टेजवर उभं राहायचं, मग समोरचे 5 म्हणणार आला तो भाजपवाला, आला तो शिवसेनेवाला, त्यामुळे मी टाळतो. पण 2 दिवसापूर्वी अजय जो माझा मित्र आहे, माझा चांगला मित्र आहे, त्याने मला सांगितलं की असं एक कार्यक्रम आहे तर तू येशील का. आणि गणपतीच्या दिवशी म्हणजे आज मागे गणेशोत्सव आहे, त्या दिवशी जर सत्कार होत असेल तर त्यापेक्षा आयुष्यात चांगलं कोणतंही असा मला वाटत नाही एखादा कार्यक्रम असेल. आणि त्यामुळे मी हो बोललो. राहिली गोष्ट पंकजने सांगितलं तर वृत्तदिनांक हे मुंबईचं महाराष्ट्रात प्रसिद्ध होतं, ऑनलाईन आहे, 20,000च्या आसपास त्याचे वाचक वर्ग. आणि मला सांगायला फार बरं वाटतं की सर्वात जास्ती वाचक हे माझे गोरेगावातले, जवळ 6,000 ते 7,000 वाचक हे माझे गोरेगावातले आहेत. त्यातच मी गोरेगावकरांसाठी आय लव्ह गोरेगाव बंदाई बिंदास आहे दर रविवारी मी सुरू केलेलं आहे. त्या माध्यमातून गोरेगावातील विविध व्यक्ती आहेत जे काही विविध क्षेत्रात काम करतात त्यांना गोरेगावकरांसमोर आणण्याचा प्रयत्न करतो. आज आपले वरिष्ठ निरीक्षक हे नवीन आले आहेत, यांच्याबद्दल मी पूर्वी ऐकलेलं आहे यांच्या वरिष्ठांकडून. मला वाटतं साहेब पहिली तुम्ही सहारला पण होता, त्याच्यानंतर इगाडे साहेबांबरोबर तुम्ही काही पीआय म्हणून मालाडला होता. साहेब इथे आलेले आहेत आणि साहेब चांगलं काम करतात असं ऐकून आहे. मी त्यांना समोर बघितलं नाही, पण मी त्यांच्याबद्दल ऐकलेलं आहे की ते काम करतात. आणि आज तुमच्या या मंचावर मी त्यांना हेच सांगेन की सर तुम्ही 1.5 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष जेवढे पण गोरेगावात असतात गोरेगावकरांसाठी काम करा. त्यामुळे आपण अपेक्षा अशी धरूया की साहेब कायदा आणि सुव्यवस्था गोरेगावातील चांगली राखतील. पंकज सारखा पत्रकार गोरेगाववर आणखी काही चांगलं बोलेल, चांगलं लिहेल. आणि आपण सगळे सुज्ञ आहात, सुशिक्षित आहात. आपल्याकडनं जास्त अपेक्षा आहे की आपण गोरेगाव आय लव्ह गोरेगाव हे म्हणण्यासारखं आपण सर्व काही कामं करू. इतकंच बोलतो आणि मी 2 शब्द संपवतो. मला आयोजकांनी इकडे बोलवलं त्याबद्दल मी धन्यवाद बोलतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अमित जोशी. यानंतर खरं गोरेगावमध्ये माझी पिढी लहान असल्यापासून मालवणी जत्रा ही कन्सेप्ट त्यावेळी सुरू झाली आणि ही कन्सेप्ट मध्ये आम्ही जळवी म्हणजे कोकणातला माणूस. आणि मालवणी जत्रा म्हटली की मुंबईमध्ये एकदम धमाल. आणि तीच मालवणी जत्रा मुंबईत गोरेगावमध्ये दिसायला लागली. त्याच्यामध्ये वेगवेगळे स्टॉल्स, मालवणी खाजा असो किंवा चिकन सागोटी वडे असो, कोकमाचं सोलकढी असो, हे सगळे पदार्थ तिकडे मस्त चवळापाव असेल असे सगळे पदार्थ आम्हाला बीएसटी कॉलनीमध्ये मिळायला लागले. आणि फुल धमाल असायची तिकडे, मस्त पाळणी आणि फुल जत्रेचं स्वरूप. ही म्हणजे पूर्ण मुंबईचं जनरेशन आहे, म्हणजे सगळं आयुष्य मुंबईत गेलेलं आहे. त्यामुळे गाव काय असतं ते काही फार माहिती नाहीये, पण ते गाव ते बीएसटी कॉलनीमध्ये साकारायचं काम एक व्यक्ती करत होता. मग वेगवेगळे गेम्स असो, तरुण किंवा छोटी मुलं आकर्षित होतील अशा वेगवेगळ्या कृत्या असतो त्यांनी घडवून मालवणी जत्रा मुंबईमध्ये प्रसिद्ध झाली. त्यातलं एक पहिली 2-3 मध्ये त्याचं नाव असेल, कदाचित पहिली असेल मुंबईतली मालवणी जत्रा, ती म्हणजे बीएसटी कॉलनीतली राजू राजपूत यांची मालवणी जत्रा. नुसती मालवणी जत्रेपुरतेच ते मर्यादित नाही, कारण त्यांची अनेकांना ओळख ते मालवणी जत्रेतले एक आयोजक म्हणून त्याची ओळख आहे. पण बीएसटीच्या कामगार सेनेतला एक सक्रिय कार्यकर्ता, महाराष्ट्राच्या राजकीय चढउतारामध्ये अनेक संघर्षामध्ये सहभागी झालेला एक शिवसैनिक, अनेक आंदोलनांमध्ये त्यांनी मार्गी काढलेला आहे. अनेक आंदोलनांमध्ये सक्रिय सहभागी झालेले आहेत. अनेक वेळा राजकीय आंदोलन असो किंवा सामाजिक आंदोलन असो, राजू राजपूत हे कायम सक्रिय असतात. आजही ते सामाजिक काम खूप चांगल्या पद्धतीने आणि मोठ्या प्रमाणामध्ये करत असतात. तुम्ही त्यांच्याकडे कधीही कुठली अडचण घेऊन जा, त्यांच्याकडे त्याचा मार्ग असेल तर ते लगेच त्याच्यावरती तोडगा देतात किंवा कोणाला जो भेटेल लगेच ते मार्गदर्शन करतात. असे आमचे मित्र राजू राजपूत यांचा सन्मान करण्याची मी विनंती करतो. राजूजींना विनंती करतो की त्यांनी इथे येऊन 2 शब्द बोलावे. सिद्धेश्वर कॉलेज बोलतोय तर सर्व पदाधिकारी माझे मित्रच आहेत.
आणि त्यांचा मी आभार मानतो की आज या ठिकाणी माझा सत्कार केला. मी जास्त वेळ घेणार नाही. सत्कार कार्यक्रम यामध्ये आपण प्रत्येक विभागामध्ये आपण साजरे करत असतो आणि आपला उत्साह दांडका असतो, परंतु पोलिसांना कुठलाही सण नसतो. कारण आज जरी इथे आपले थोपटे साहेब आलेले आहेत पण त्यांचे आणि आत्ताच मी त्यांच्याबरोबर मोहल्ला कमिटीची मिटिंग करून आलो. मी जास्त काय बोलणार नाही साहेब, खरं तर घोडेगावमध्ये तसा शांत आहे. पण थोपटे साहेबांनी आज एक विशेष सांगतो, मी मोहल्ला कमिटीमध्ये बरेच वर्ष जातो आणि बसतो मिटिंगला, पण थोपटे साहेबांनी आज एक विशेष म्हणून सांगितलं की मोहल्ला कमिटी आणि पोलिसांमधलं अंतर आजपर्यंत आम्हाला असं कधी फारसं जाणवलं नव्हतं. पण आज थोपटे साहेबांनी सांगितलं की यापुढे माझा नंबर घेऊन घ्या आणि यापुढे पोलिसांना आणि रहिवाशांमधला दुरावा जो काय मोहल्ला कमिटीमार्फत तुम्हाला करता येईल तर तुम्ही स्वतः मला फोन करत जा आणि सांगा मी मोहल्ला कमिटीचा सभासद आहे. आणि हे आज प्रथम कुठल्या तरी एका सिनियर अधिकाऱ्यांनी असं सांगितलं आणि खरं तिथे एक मोहल्ला कमिटीचे लोक आहेत ते खूप झाले. म्हणजे आम्ही नुसतं जायचं बसायचं ऐकायचं तर तसं नाही, पण त्यातून एक समज आहे की साहेबांचा स्वभाव कसा आहे, काम करण्याची पद्धत ती कशी असेल पुढे हे आज आम्ही जाणलेला. मी जास्त वेळ घेणार नाही, पण मी एवढंच सांगेन की मला जो काय छोटेखानी सत्कार केला पंकज साहेब, आपण जे काय आमच्याबद्दल गौरवोद्गार आणि आले दिलीपबाई इथे बरेच जण आहेत एका कायद्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभार आहे. धन्यवाद. कोणत्याही कामासाठी मला आपण बोलवलं तर नेहमीच मी आपल्यासाठी हजर असणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रोफेसर एक 5 ते 10 मिनिटाचा कार्यक्रम आहे. मला माहिती आहे नवीन कार्यभार स्वीकारल्यानंतर बऱ्याच गोष्टी समजून घ्यायच्या वेळेत तुमच्याकडे कामं भरपूर आहेत. यानंतर मी गिरीश गांधींना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावरती यायचंय. सातत्यानं मंडळासाठी उपलब्ध असलेले हे आधारस्तंभ आहेत. गिरीश गांधी सिद्धार्थ नगरमध्ये जुने रहिवासी, गौरव इकोनॉमिक्सचे मालक श्री सुरेश गांधी मंडळाचे प्रमुख आधारस्तंभांपैकी एक. यानंतर मी सुरेश सावंत यांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावरती यायचंय. सुरेश सावंत हे सुद्धा मंडळासाठी सातत्यानं उपलब्ध असतात, मार्गदर्शन करत असतात. जेव्हा जेव्हा अडचण येते तेव्हा ते मंडळासाठी उपलब्ध असतात. देवचंदभाई काला यांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर यायचे. देवचंदभाई काला हे सुद्धा ओळखतो आणि त्यांच्या दुकानाचंच नाव प्रामाणिक आहे असे आमचे मामा. आता विनंती करतो की वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेबांना की त्यांनी सन्मान करायचं. सर्वांनी स्तुती केली असे पंकज दळवी, सूत्रसंचालन, उत्कृष्ट पत्रकार आणि उत्कृष्ट वक्ता अशी यांची ओळख आहे की पंकज दळवी यांचे सत्कार वरिष्ठ पोलीस थोपटे साहेबांचे असते होते. धन्यवाद पंकज. आज तुम्ही या इथे या प्रमुख कार्यक्रमाची धुरा सांभाळली त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. आपले सहकार्य या आधी मिळत आलेले असेही पुढे मिळत राहू अशी बापाचरणी प्रार्थना.